श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 8 मे म्हणजेच गुरुवारी आली आहे मोहिनी एकादशी। शास्त्रानुसार मोहिनी एकादशीचं व्रत श्रेष्ठ मानलं जातं। या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून राक्षसांचा वध केल्याचं सांगितलं जातं। मोहिनी एकादशी व्रत केल्याने व्यक्तीची सर्व पापं धुतली जातात आणि व्यक्तीला शत्रूवर विजय प्राप्त करता येतो। एवढंच नाही तर एकादशी व्रत केल्याने कुटुंबात सुख शांती कायम राहते आणि व्यक्तीला धन ऐश्वर्य आणि बुद्धीची प्राप्ती होते। तसेच एकादशी केल्याने आरोग्य निरोगी राहतं आणि व्यक्तीची सर्व दुःख दूर होतात, सर्व पापांपासून मुक्ती मिळते। वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशीची सुरुवात ही 7 मे रोजी सकाळी 10:19 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 मे रोजी दुपारी 12:29 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार मोहिनी एकादशीचं व्रत हे 8 मे रोजी म्हणजेच गुरुवारी ठेवलं जाणार आहे। पद्मपुराणानुसार त्रेतायुगात भगवान रामाने महर्षी वशिष्ठांच्या सांगण्यावरून हा उपवास केला होता। असं म्हणतात की हा उपवास सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती देणारा आणि सर्व पापांपासून मुक्ती करणारा सर्वोत्तम उपवास आहे। धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण आवर्जून तुम्हाला मोहिनी एकादशी व्रत कथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे। या कथेचं पठण किंवा श्रवण केल्याने आपल्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात, पण आपल्याला मृत्यू पश्चात मोक्षाची प्राप्ती देखील होत असते। त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। मोहिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं, कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळाची प्राप्तीही होत असते। त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते। यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे। श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय ती आपल्याला अर्पण करायची आहेत। तसेच धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि सर्वात जास्त प्रिय श्रीहरी विष्णूंना ती म्हणजे तुळशीचं पत्र अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची। तसेच त्यांना पंचामृताचा नैवेद्य सुद्धा अर्पण करून घ्यायचं। त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा पूजा ही करून घ्यायची, तसेच तुळशी मातेची सुद्धा आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे। त्याचबरोबर तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरी सुद्धा तुम्हाला मोहिनी एकादशी व्रत कथेचं पठण किंवा श्रवण सुद्धा करायचं आहे। एकेकाळी भद्रावती नावाचे एक शहर होते। तिथे धनपाल नावाचा एक वैश्य म्हणजेच व्यापारी राहत होता। तो धार्मिक स्वभावाचा आणि भगवान विष्णूंचा भक्त होता। त्याला 5 मुलगे होते, त्यापैकी मोठा मुलगा खूप दुष्ट स्वभावाचा होता। तो वैश्याकडे जायचा आणि जुगार खेळायचा। तो त्याच्या वडिलांचे पैसे फक्त वाईट गोष्टीतच वाया घालवायचा। खूप समजावणी करूनही जेव्हा त्याने ऐकले नाही तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला घराबाहेर हाकलून लावले। उदरनिवारणासाठी त्याने चोरी करायला सुरुवात केली। एकदा सैनिकांनी त्याला चोरी करताना पकडले आणि राजासमोर हजर केले। राजाने त्याला तुरुंगात टाकले। नंतर राजाने त्याला त्याचे घर सोडण्यास सांगितले। सैनिकांनी त्याला शहराबाहेर सोडले। आता तो जंगलातील प्राणी आणि पक्षी मारून आपले पोट भरू लागला। एके दिवशी त्याला खायला किंवा प्यायला काहीच मिळाले नाही, त्यामुळे तो भुकेने आणि तहानाने खूप त्रस्त झाला आणि इकडे तिकडे भटकत तो कौंडिन्य मुनींच्या आश्रमात पोहोचला। त्यावेळी वैशाख महिना चालू होता आणि कौंडिन्य ऋषी गंगा स्नान करून परतले होते। कौंडिन्य मुनींच्या
ओल्या कपड्यांचे काही थेंब त्या वैश्यपुत्रावर पडले, ज्यामुळे त्याची बुद्धी शुद्ध झाली. तो ऋषींना म्हणाला, मी माझ्या आयुष्यात खूप पापे केली आहेत. कृपा मला त्या पापांपासून मुक्त होण्याचा मार्ग सांगा. मग ऋषींनी त्यांना वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीचे व्रत करण्यास सांगितले, जिचे नाव मोहिनी आहे. ऋषींच्या सल्ल्यानुसार वैश्यपुत्राने मोहिनी एकादशीचे व्रत केले, ज्यामुळे त्याचे सर्व पाप नष्ट झाली. मृत्यूनंतर त्याला विष्णू लोकाची प्राप्ती झाली. या व्रताची कथा ऐकल्याने किंवा पठण केल्याने 1000 गायी दान केल्यासारखे फळ मिळते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.